नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। सरकारने 2025 पासून जमीन, संपत्ती आणि प्रॉपर्टीशी संबंधित 5 नवे नियम लागू केले आहेत। हे नियम केंद्र व राज्य सरकारने मिळून संपूर्ण देशभरात लागू केले असून शेतकरी, दुकानदार, घरमालक, फ्लॅट धारक, मोकळ्या जागेचे मालक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। चला तर नियमाची संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघूया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। नियम 1, शेती आणि सरकारी विकास योजना। चला तर मग पाहूया पहिला अत्यंत महत्त्वाचा नियम। पूर्वी काय होतं, जर तुमच्या शेतातून सरकारला रस्ता काढायचा असेल, पूल बांधायचा असेल किंवा कॅनल न्यायचा असेल तर सरकार थेट त्या जमिनीवर ताबा घेत असे। शेतकऱ्यांना मोबदला मिळायचा पण उशिराने आणि बऱ्याच वेळा तो योग्य मोबदला मिळत नसे। पण आता सुप्रीम कोर्टाने एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। आता सरकारला कोणतीही खाजगी प्रॉपर्टी, मग ते शेतजमीन असो किंवा घर, जप्त करता येणार नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला योग्य मोबदला भेटत नाही। हे म्हणजे तुमच्या जमिनीवर तुमचाच अधिकार आता अधिक सुरक्षित झाला आहे। सरकार कोणत्याही योजनेसाठी तुमची मालमत्ता घेऊ शकणार नाही जर तुम्हाला मोबदला दिला नसेल तर। हा नियम म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे, कारण यामुळे सरकारची मनमानी चालणार नाही आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण होणार आहे। नियम 2, प्रॉपर्टी आधार कार्डला लिंक करणे। दुसरा नियम अजून एक मोठा बदल घडवणारा आहे। आता सरकारकडून असा नियम लागू केला जात आहे की तुमच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता, मग ते जमीन असो, घर असो, दुकान, फ्लॅट किंवा प्लॉट, आता आधार कार्डला लिंक करणं बंधनकारक होणार आहे। सध्या हा नियम उत्तर प्रदेशमध्ये लागू झाला आहे, पण सरकारचा प्लॅन आहे की हा नियम लवकरच आपल्या राज्यात सुद्धा लागू करायचा आहे। चला तर समजून घेऊया आता याचा फायदा काय। जे फेक लाभार्थी आहेत किंवा जास्त मालमत्ता लपवणारे आहेत त्यांचा काळा बाजार थांबणार आणि जे लोक खरोखरच गरजू आहेत त्यांना सरकारी योजनांचा थेट फायदा होणार आहे। म्हणजेच सरळ आणि पारदर्शक व्यवस्था तयार करण्यासाठी हा नियम आणलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर अजून तुमची मालमत्ता आधार कार्डला लिंक केलेली नसेल तर आजच ती प्रक्रिया पूर्ण करा, कारण लवकरच हा नियम सगळीकडे बंधनकारक होणार आहे। नियम 3, आई वडिलांच्या घरी परवानगीने राहणे। मित्रांनो, आता येतो एक असा नियम जो कदाचित अनेक लोकांना आश्चर्यचकित करेल। दिल्ली हायकोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। जर तुमचे आई वडील त्यांच्या कष्टाने स्वतःच्या कमाईतून एखादं घर बांधलं असेल तर त्या घरात मुलगा किंवा मुलगी तेव्हाच राहू शकतो किंवा शकते जेव्हा त्यांना आई वडिलांची परवानगी असेल। म्हणजेच आई वडिलांचं स्वतःचं कमाईचं घर असेल तर त्या घरावर मुलांचा कायदेशीर हक्क राहणार नाही। आई वडिलांना जर वाटलं की त्यांना त्यांच्या मुलांना घराबाहेर काढायचं आहे तर आता ते कायदेशीररित्या ते करू शकतात। पण लक्षात ठेवा, जर घर पिढीजात संपत्ती असेल, म्हणजे आजोबा आजींच्या वेळेपासून चालत आलेलं, तर मात्र त्या संपत्तीवर मुलाचा हक्क राहतो। म्हणूनच जर तुम्ही आई वडिलांच्या घरात राहत असाल तर त्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही दावा करू शकत नाहीत। हा नियम फक्त कायदा नव्हे तर आपल्या कुटुंबातील सन्मान आणि जबाबदारी या मुद्द्यावर आधारित आहे। नियम 4, वृद्ध आई वडिलांची जबाबदारी न पाळल्यास कायद्यानं संपत्तीतून हक्क काढून टाकला जाईल। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत एक असा नियम जो भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि हजारो पालकांसाठी न्याय देणारा ठरतोय। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की जर कोणतेही मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांची जबाबदारी घेत नसतील, त्यांची काळजी घेत नसतील, त्यांना वाऱ्यावर सोडत असतील, तर आता त्या आई वडिलांना कायदेशीर अधिकार मिळाला आहे की ते त्यांच्या संपत्तीतून वगळू शकतात। होय, अगदी खरं ऐकलत। जर संपत्ती आधीच मुलांच्या नावावर केली असेल तरी सुद्धा आई वडील ती संपत्ती परत मागण्यासाठी अर्ज करू शकतात आणि कायदेशीररित्या ते मिळू शकतात। हे सरकारने आणि न्यायालयानं ठरवलेलं आहे की आई वडिलांची सेवा करणं हे नैतिक नाही तर कायदेशीर कर्तव्य आहे। जर कोणी हे मुलं कर्तव्य फटकून मोकळं होत असतील तर त्यांना त्या संपत्तीचा अधिकार मिळणार नाही। म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या, त्यांना प्रेम द्या आणि जबाबदारीने वागा, कारण आता फक्त प्रेमानेच नाही तर कायद्याने सुद्धा तुमचं कर्तव्य ठरलं गेलं आहे। नियम 5, जास्त संपत्ती असल्यास प्रॉपर्टी जप्ती। आता आपल्यासमोर येतो आजचा सगळ्यात धक्कादायक आणि गंभीर नियम। जर तुमच्याकडे सरकारने ठरवलेली मर्यादा ओलांडणारी प्रॉपर्टी असेल, म्हणजे जास्त जमीन, मोकळे प्लॉट्स, घरे, फ्लॅट्स किंवा शेती असेल, तर सरकार ती संपत्ती थेट जप्त करणार आहे। होय, पुढच्या महिन्यापासून याची अधिकृत तपासणी सुरू होणार आहे। प्रत्येक व्यक्तीच्या नावावर असलेली मालमत्ता आता तपासली जाणार आहे आणि ती मालमत्ता ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळली तर सरकार तुमचं घर, तुमचं शेत, तुमचं दुकान जप्त करू शकते। एवढंच नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहण्याचा अधिकारही गमावू शकता। सरकारने कायद्यानं स्पष्ट केलं आहे की हे नियम मोडला तर जप्ती निश्चित आहे। म्हणून मित्रांनो, लगेच तुमच्या नावावर असलेली मालमत्ता तपासा, किती आहे, ती कायद्यात बसते का
आणि गरज असल्यास योग्य मार्गदर्शन घ्या, कारण या नियमाचं उल्लंघन केल्यावर ना कोर्ट कामी येईल ना कुठलीही विनंती स्वीकारली जाईल. आता हे नियम बंधनकारक झाले आहेत. पाळला तर फायदा, मोडला तर नुकसानच नुकसान. महत्त्वाचा मुद्दा, 5 नियमापैकी पहिल्या 3 नियमाचा सर्वसामान्यांना फायदा होईल, पण 4 आणि 5 क्रमांकाचे नियम मोडल्यास भारी दंड, प्रॉपर्टी जप्ती आणि कोर्टाची मदतही मिळणार नाही. इतका कठोर कायदा तयार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे नियम सर्व शेतकरी बांधवांनी, घरमालकांनी आणि सामान्य नागरिकांनी समजून घेतले पाहिजेत. तुमचं घर, दुकान, फ्लॅट या सर्व गोष्टींवर याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला हे नियम पाळायचे नसतील तर भविष्यात मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान सहन करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला हे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन माहिती आणि नवीन अपडेटसह. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.